आईने मृत्यूपत्रात अर्धा हिस्सा देऊनही बहीण काही न घेता अशी कोणती अनमोल वस्तू घेऊन गेली? प्रदीपचा आटपून तो नाश्ता करायला बसला. समोरच कविता बसली होती, अगदी शून्यात नजर लावलेली. प्लेटमधला नाश्ता थंड झालेला, चमच्याने इतरत्र फक्त घोटाळत असलेल्या. तिला भानच नव्हतं कशाचं. तिची अवस्था प्रदीपला खरं तर बघवत नव्हती, पण काळ हेच औषध आहे हे प्रदीपला कळत होतं. तो कविताला सध्या तरी फक्त सोबत करू शकत होता. काही झालं तरी मी आहे ही जाणीवच तिला मानसिक बळ देईल याची त्याला खात्री होती. म्हणून तो नाश्ता करून कविताला समजवत म्हणाला, कविता, अगं नको एवढा विचार करूस. आलेल्या प्रत्येकाला जायचंच असतं ग. मला माहिती आहे हे सांगणं सोपं आहे, पण मलाही वाईट वाटतं ग. पण तू सावर स्वतःला. मी उद्याची सुट्टी टाकली आहे, आपण जाऊ दोघे. यावर कविताने कसनूस तोंड करत एक मोठा उसासा सोडला. कसे बसे 2 घास पोटात ढकलून ती उठली. काही म्हणजे काहीच करवत नव्हतं तिला. थोड्या वेळाने प्रदीप कामावर गेला. कविताने मात्र आज आणि उद्याची ऑफिसमध्ये फोन करून सुट्टी टाकली. दिवस इकडे तिकडे करण्यात जात होता, पण रात्री आठवणीची दाटी व्हायची आणि पाणावलेले डोळे जराही किलकिले सुद्धा व्हायचे नाहीत. मग झोप तर दुसरीच गोष्ट होती. विचार करतच ती बाल्कनीत आली. आजूबाजूला सगळं रोजचंच होतं, पण आज तिला जास्तच अस्वस्थ वाटत होतं. तिची लाडकी आई जाऊन उणे पुरे 11 दिवस झाले होते. उद्या 12 व 13 एकत्र करायचं असं भावंडांनी ठरवून टाकलं आणि हिला फक्त सांगितलं. तेही कविताच्या वहिनीने तेवढ्यापुरताच फोन केला. कविताला जास्त वाईट नाही वाटलं, कारण आत्ताशा सगळ्यांची सवय झाली होती तिला. 10 वर्षापूर्वी तिने प्रदीप मेहता नावाच्या मुलाशी घरच्यांचा विरोध होता म्हणून पळून जाऊन लग्न केलं आणि घरच्यांनी संबंध तोडले. तिच्याहून 8 वर्षांनी मोठा असलेला भाऊ आणि वहिनीने तर तिचं नावच टाळलं. तिची आई मात्र कधी मधी यायची तिच्याकडे. लग्नानंतर 2च वर्षांनी बाबा गेले, त्यामुळे तिला आईचाच आधार होता. मैत्रिणी अशा खूप काही नव्हत्या, पण होत्या. त्याही आता त्यांच्या त्यांच्या मुलांमध्ये रमल्या होत्या. हिच्या लग्नाला मात्र 10 वर्ष होऊनही अजून पाळणा हलला नाही, म्हणून आईच्या जीवाला घोर लागला होता. तो घोर घेऊनच ती गेली. आईचा सहवास तसे कमीच मिळाला तिला. 22व्या वर्षीच लग्न केलं. आई तशी नेहमी हिच्या बाजूनेच असायची, पण अप्पांमुळे आईला कधीच उघड उघड हिला पाठिंबा देता आला नाही. तिला नेहमीच वाटायचं प्रेमविवाह केला म्हणून वडील आणि सख्ख्या मोठ्या भावाने हिला पूर्ण वाडीत का टाकावं. खरं तर घरातलं शेंडेफळ म्हणून खूप लाड केले होते हिचे सर्वांनी. अप्पांची तर कविता लाडकी होती, पण मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून त्यांनी पण तिचं नाव टाळलं. ते गेले आणि जणू हिचा मागचा खंबीर आधारच गेला. कविताची मात्र पहिल्यापासूनच आई जवळची. सगळं येऊन आईला सांगणार, अगदी लग्न करते हे सुद्धा फक्त तिने सांगितलं होतं. आईने सुद्धा आपलं काही कमी केलं नाही. तिला आजही अगदी सगळं आठवत होतं. दर रविवारी रात्री तिच्या काळ्याभोर दाट आणि लांब केसांना आई तेल लावून द्यायची आणि तेव्हाच तो वेळ फक्त दोघींचा असायचा. खूप गप्पा, मनातील असंख्य वावटळ, हसरे कोमल क्षण तेव्हाच तर टिपायच्या त्या दोघी. लग्नानंतर पण इथे आली की हा कार्यक्रम असायचा फक्त दोघींचा. तेव्हा प्रदीपही दोघींमध्ये येत नसत. असं म्हणतात की ठराविक वयानंतर आई आणि मुलगी एकमेकींच्या मैत्रिणी होतात. ते मैत्रिणीचं अबोल, मुग्ध, नुसतं डोळ्यांनीही कळणार नाही असं त्या दोघींनी ते नातं जपलं होतं. अगदी जातानाही आईने एकदा शेवटचं बघायचं आहे, बोलवा तिला असा सारखा घोर लावला जीवाला. म्हणून मोठ्या वहिनीने भावाचा नकळत हळूच येऊन जा एकदा, म्हणजे आई सुटतील असं सांगितलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. इतक्या शेवट आल्यावर आपल्याला सांगितलं म्हणून खरं तर खूप रागावली होती ती. तसे आईचे फोन गेले काही दिवस कमी झाले होते. आपल्याला शंका येऊ नये म्हणून आई शांत राहिली, पण बाकीच्यांनाही आज आपण आठवावं याचं तिला वाईट वाटलं. पण ती तशी घाईघाईतच नाशिक ते मुंबई आली. आईने तिला डोळे भरून बघितलं. रात्रभर न बोलता ही खूप काही सांगणारी आई बघून कविताच्या डोळ्यातलं पाणी काही थांबेना.
आणि दुसऱ्या दिवशी आई गेली. फोनची रिंग वाजली आणि विचाराच्या तंद्रीतून कविता बाहेर आली. पलीकडे फोनवर चक्क मोठा भाऊ होता. उद्या येशील तेव्हा वेळ काढून ये, बोलायचं आहे वकील साहेबांना. त्यांनी निरोप द्यायला सांगितला म्हणून फोन केला. इकडून कविता हो नाही काय म्हणते हे ऐकून न घेताच त्यांनी फोन ठेवला. तिला मात्र खूप आनंद झाला की इतक्या वर्षांनी दादाने निदान 2 वाक्य तरी माझ्याशी बोलला. तिला आत्ता मात्र आईची अजून आठवण आली. दुसऱ्या दिवशी प्रदीप आणि कविता पोहोचले तेव्हा सर्व विधी होत आले होते. विधी झाल्या, जेवणही झालं तर सर्व लोक आपापल्या घरी गेले आणि वकील साहेब आले. आईचा मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे सगळं करायचं असं दादांनी सांगून टाकलं. ते वाचायच्या आधीच, कारण कदाचित त्याला कविताने तर पळून जाऊन मनाविरुद्ध लग्न केलं होतं म्हणून आपल्याला सगळं मिळेल असं वाटत असेल आणि मागून कविताने काही मागत बसायला नको असा त्याचा सुप्त हेतू कविताने ओळखला होता. कविता आपली कोपऱ्यात काहीही न बोलता उभी होती. तिला मुळात आईच्या कशातच काही नको होतं. आईचं मिळालेलं प्रेमच तिच्यासाठी आयुष्यभराची कमाई होती. या दोघांमुळे आई कधी सलग महिन्याभर आपल्याकडे राहायला सुद्धा येऊ शकली नाही. तिचं कोळ कौतुक मनासारखं करता आलं नाही. बिचारी दादाला घाबरत घाबरत 4 दिवस यायची, तेही दुसरीकडे जाते असे सांगून. मग आता ती गेल्यावर काय करायचं? तिच्या कष्टाने कमावलेला पैसा सोनं घेऊन अगदी काहीही नको आपल्याला. फक्त आईची आठवण म्हणून एखादी गोष्ट मिळाली तरी खूप होईल अशा विचारात असताना वकील साहेबांनी वाचायला सुरुवात केली. अख्खे वाचन होईपर्यंत तिचं लक्षच नव्हतं कशात. अशी कुठली एक वस्तू आपण घेऊन जाऊ शकू जी आजन्म आपल्याला आईची सोबत देईल याचाच विचार ती करत होती. अहो, तुमचं लक्ष कुठे आहे? आईने त्यांचे 2 हार आणि 2 गोठ तुम्हाला दिलेत. शिवाय एकूण संपत्तीपैकी 50% मालकीण केला आहे तुम्हाला. काय बाई एकेकीचं नशीब. काहीही न करता तुम्हाला एवढं अर्ध कशाला दिलं सासूबाईंनी कोण जाणे. मी इतकी वर्ष करते त्याचं काही नाही. तुमच्यामुळे तर काही वर्षापासून त्यांना नुसता डोक्याला ताप झाला होता. वहिनी तिला बोलून नुसतं हैराण करायला लागली. तेव्हा तिला शांत करत आणि स्वतःला त्यापेक्षाही शांत ठेवत कविता म्हणाली, वहिनी काळजी करू नकोस. मला आईने दिलं आहे त्यातलं मला काहीही नको. अगं, माझा काही हक्क नाही ग त्यावर. तिने तिच्या आणि अप्पांचा कष्टाने कमावलेलं आहे हे. अप्पा तर मनात राग ठेवूनच गेले, त्यामुळे ते घेणारे मी कोण ग? वकील साहेब, मला यातलं काहीही नको. त्या संदर्भात जे काही कागदपत्र बनवायचे आहेत ते बनवा. मी स्वखुशीने सही करायला तयार आहे. आणि वहिनी, तुम्ही आईवरती किती कष्ट घेतलेत ते माहिती आहे मला. आईकडूनच कळायचं मला तुमच्याबद्दल. ती तुम्हाला न सांगता कितीदा माझ्याकडे यायची राहायला, कारण तुम्हाला सांगून येण्याची सोय नव्हती. साधं घरात दळ खायला देत नव्हतात तुम्ही तिला. दादा, अरे माझ्याशी बोलणं टाळलंस तरी निदान जन्मदात्रीला तरी सुखात ठेवायचंस. तिथे तरी तुमच्या मायेचा ओलावा झिरपू द्यायचा. पण त्यासाठी आतून प्रेम आणि नात्याची जाण वाटायला आणि ठेवायला लागते. असो तसं हे सगळं तुमचंही नाहीच आहे, पण तरी तुमचं नसूनही तुम्हाला मिळालेलं आणि मीही तुम्हालाच देऊन टाकलेलं तुम्हाला लखलाभ. नंतर ती आत गेली आणि आईच्या कपाटातून एक साडी घेऊन आली. मी ही आईची नव्हे. आमच्या आजीने आईला आईच्या अप्पांच्या लग्नाला 25 वर्ष झाली तेव्हा आईला दिलेली साडी घेऊन जाते. नवे पिढ्यानपिढ्या लाभलेली मोठी संपत्ती घेऊन जात आहे. बाकी आता या घराशी माझं तसूभर तरी असलेला ऋणबंध आता आईबरोबरच संपला. चला प्रदीप, आता आपल्या इथे काहीही राहिलेलं नाही असं म्हणून ती रडतच आईच्या फोटोला शेवटचा नमस्कार करून जराही मागे वळून न बघता निघून गेली. आणि भाऊ वहिनी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिले. वकील साहेब हे सगळं बघतच बसले. त्यांनाही कळेल असं स्पष्ट शब्दात पण दोघांना ऐकू जाईल असं ते बोलले. खऱ्या श्रीमंत तर ताईच. पैसा काय आज आहे उद्या नाही, पण जो मायेचा ओलावा घेऊन चालल्या त्याची तुलना कशाशीच नाही. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका.
थँक यू फॉर वॉचिंग.